सध्या तरी मी शूट घ्यायचं खूपच कंटाळा करते, कारण ना एकतर परी पण नाहीये आणि त्यासोबत तुम्ही बघू शकता माझ्या लेकीशिवाय हे घर खूप सुनं वाटते आणि ती मात्र तिकडे गावाला खूप मजा करते. आणि दुसरी गोष्ट म्हणजे कोणताही शूट करताना किंवा कोणतेही व्हिडिओ बनवताना, काही खाता-पिताचे काही शूट घेताना सगळ्या गोष्टीमध्ये तिचाच विचार करावा लागतो, कारण ती आजीच्या मोबाईलवरून रोज माझ्या ब्लॉगची वाट बघते आणि जर त्याच्यात काही तिला वेगळं वाटलं ना, तर ती खूप तिथूनच चिडचिड करेल आणि रागवेल. त्यामुळे ना सध्या तरी मी सगळा विचारपूर्वक शूट घेणं करते. त्यामुळे आजचं इव्हिनिंगचं रुटीन बघूया. इव्हिनिंगमध्ये माझी दुपारची खूप सारी भांडी पडलेली होती. म्हटलं चला फ्रेश झाली, मस्त देवांना हात जोडून घेतले आणि हा भांड्यांचा ढिगाढिग घासला. त्यानंतर लागलीच गॅस वट्या वगैरे धुवून घेऊ म्हटलं, कारण गॅसवर सुद्धा ना दुपारच्या स्वयंपाकाची घाण राहिलेलीच होती. आता ही सगळी कामे ना दुपारी करायचा खूप कंटाळा येतो गरमीमुळे, त्यामुळे या टायमाला छान वाटतं. आता तुम्हाला वाटलं असेल सगळी कामे झाली तर नाही. आता आपल्याला घरात सगळी झाडू मारून घ्यायचा होता, तर सो मी झाडू मारायला घेतला. तुमच्याकडे सध्या तरी वातावरणात काय चालू आहे हे मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा. इकडे झाडू मारूनच झाला होता. तेवढ्यामध्ये आमचे साहेबही घरी आले होते आणि ना संध्याकाळच्या जेवणात काय बनवायचं हे आमच्या दोघांचं डिस्कशन चालूच होतं. फ्रीज उघडतात फ्रीज खाली दिसलं. मग खाली गेले, भाजी वगैरे घेऊन आले आणि आज ना त्यांचा उपवास असल्यामुळे मस्त अशी दूध शेव भाजी त्यांना खायची होती, सो मी तीच बनवायला इथे घेतली. दूध शेव भाजी आणि चपाती बनवलीच होती. सो असा होता आजचा माझा इव्हिनिंग रुटीन. चला तर मग भेटूया नेक्स्ट व्लॉगला. तोपर्यंत बाय बाय.